नमस्कार मित्रांनो, माझं नाव आकाश कुंदूर। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी माझ्यासोबत झालेला एक किस्सा सांगतो आणि मग व्हिडिओला सुरुवात करतो। बघा, माझा एक मित्र आहे, त्याचा काकाने रिसेंटली iPhone 15 Pro घेतला। आता एवढ्या महागाचा फोन घेतल्यानंतर मी म्हणलो, यार तुझ्या काका साधा सिंपल व्यापारी माणूस आहे, त्याला त्याच्या आयफोन मधलं काहीही फीचर कळत नाही, वापरायचा कसा कळत नाही, त्याला तो आवडत सुद्धा नाही, फक्त फोन घेतो आणि ठेवतो। मग म्हणलं की यार हा फोन घेण्या व्यतिरिक्त तो सोन्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकला असता, एवढे पैसे वाया घालवायची गरज काय पडली। तो असं म्हणला की माझा काका म्हणला की काही वर्षापूर्वी जे आपण सोन्याच्या अंगठ्या घालायचो किंवा जे ब्रेसलेट घालायचो आणि जेव्हा समाजामध्ये आपण जायचो तर लोकांना असं वाटायचं की याच्याकडे खूप सारे पैसे आहेत आणि हा खात्यापित्या घरचा आहे, पण आता त्या सोन्याची जागा जी आयफोनने घेतलेली आहे। म्हणजेच काय की जे सोनं बघून लोकांना आता वाटायचं ते आपण आयफोननी लोकांना इम्प्रेस करू शकतो। तर नक्कीच हा पॉईंट मला पटला, पण खरंच आपण जे 21व्या शतकात आपल्याला थोडंसं विचार करण्याची गरज आहे। 21व्या शतकात जे आपण सोन्यामध्ये इन्व्हेस्ट करतोय, फिजिकल गोल्ड जे घेतोय, हे खरंच लॉजिक बनतं का? आपल्यासमोर आजच्या काळात एवढे सारे मार्ग आहेत। बघा, आपले आजी बाबा मराठी घरामध्ये तसा पैशांबद्दल जास्त बोललं जात नाही, परंतु आपले आजी बाबा आपल्याला नेहमी सांगायचे सोन्यामध्ये थोडंफार का होईना पण इन्व्हेस्ट करत जा। हे आपल्याला नेहमी सांगायचे की ज्वेलरी घेत नका जाऊ, परंतु जे वेडे असतात ते वेडे घेत जावा। त्यांना एवढं नक्की कळायचं की हे जे वेडे 24 कॅरेटचे असतात, म्हणजेच ते प्युअर असतात आणि याच्यावर मेकिंग चार्जेससुद्धा लागत नाही। परंतु ते जे सोन्यामध्ये इन्व्हेस्ट करायचे त्यांच्यासमोर काही जास्त असे ऑप्शन नव्हते। ते सोन्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकत होते किंवा रिअल इस्टेट म्हणजे घरामध्ये किंवा जागेमध्ये, आणि त्याच्या व्यतिरिक्त अजून एक ऑप्शन होता, तो होता स्टॉक मार्केटचा। परंतु स्टॉक मार्केट त्यावेळेस डिजिटल फॉर्मॅटमध्ये नव्हतं, त्यामुळे त्यांना फिजिकल फॉर्मॅटमध्ये पेपरमध्ये शेअर घ्यायचे होते किंवा विकायचे होते। ते खूप जास्त कॉम्प्लेक्स वाटायचं आणि त्यामुळे थोडंसं रिस्की पण वाटायचं, त्यामुळे ते इन्व्हेस्ट करायचे टाळायचे। आणि त्याच्या व्यतिरिक्त अजून एक ऑप्शन होता, तो होता FDचा। ओके, परंतु आज 21व्या शतकात आपल्यासमोर एवढे सारे ऑप्शन असताना आपण जर फिजिकल गोल्ड घेत असू तर थोडंफार आपलं चुकतंय हे नक्की। आता तुम्ही म्हणाल की मला फिजिकल गोल्ड आवडतं, जर तुम्हाला फिजिकल गोल्ड आवडत असेल तर तुम्ही नक्कीच घ्या, परंतु बाकीचे जे मेथड आहे सोन्यामध्ये इन्व्हेस्ट करायचे हे तुम्हाला माहीत असले पाहिजे। नंतर तुम्हाला जो चॉईस तुमचा चॉईस आहे, तुम्हाला काय घ्यायचं आहे। तर या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की कसं कोणत्या फॉर्मॅटमध्ये तुम्ही जे 3 फॉर्मॅट आहेत बेसिकली, कसे तुम्ही सोन्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकता। आता ते आहेत फिजिकल गोल्ड, जे पारंपरिकरित्या आपण सोनं घेतो ते झालं, त्याच्यामध्ये कॉईन आणि बिस्किटसुद्धा आले आणि ज्वेलरीसुद्धा आली। त्याच्यानंतर आहे डिजिटल फॉर्मॅटमध्ये रिसेंटली लॉन्च झाले, त्याच्यामध्ये तुम्ही जे वेगवेगळे ॲप्लिकेशन थ्रू डिजिटली व्हर्च्युअली सोन्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकता। आणि तिसरं आहे SGB, म्हणजेच की सोवेरन गोल्ड बॉन्ड, ही RBIचीच बॉन्ड स्कीम आहे, त्याच्याबद्दलही आपण जाणून घेणार आहोत। आणि याच्या व्यतिरिक्त अजून 2 स्कीम आहेत, म्हणजेच की गोल्ड ETF आणि गोल्ड म्युच्युअल फंड सुद्धा असतात, त्याच्या थ्रू सुद्धा तुम्ही सोन्यामध्ये इन्व्हेस्ट करू हे शकता। आता आपण हे 3 कम्पेअर करणार आहोत आणि त्याचे मी 7 पॅरामीटर काढले आहेत, त्याच्यावर तुम्हाला मी हे कंपॅरिझन करून दाखवणार आहे। तर ते 7 पॅरामीटर आहेत: प्युरिटी, लिक्विडिटी, सेफ्टी, मेकिंग चार्जेस, GST, इन्कम टॅक्स जो आपण त्याच्या कॅपिटलवर गेनवर भरणार आहोत आणि त्याच्यापासून होणारा आपल्याला इन्कम किंवा फायदा। ठीक आहे, सगळ्यात पहिला पॉईंट आहे प्युरिटीचा। फिजिकल गोल्ड जेव्हा आपण घेतो हा नक्कीच शंका असते आपल्याला की हे सोनं जे आपण घेतोय हे प्युअर आहे किंवा नाही। त्यामुळे ज्या सोनाराकडून आपली आजी सोनं घ्यायची त्या सोनाराकडून आपण जे सोनं घेतो त्याचा प्रयत्न करतो। ओके, आणि तरीसुद्धा काही लोकांबरोबर खूप असं घडलेलं आहे की जेव्हा ते इमर्जन्सीमध्ये वेगळ्या सोनाराकडे सोनं विकायला गेले, त्यांना असं कळालं की हे सोनामध्ये भेसळ आहे की हे प्युअर नाही आहे सोनं। त्यामुळे प्युरिटीचा इश्यू नेहमीच फिजिकल गोल्डमध्ये हा असतो। दुसरा पॅरामीटर आहे लिक्विडिटीचा। तर फिजिकल गोल्ड आपण जेव्हा पाहिलं तेव्हा विकू शकतो। लिक्विडिटी म्हणजे काय की जेव्हा पाहिलं तेव्हा तुम्ही विकू शकता किंवा नाही, ते किती इझी आहे। तर हे फिजिकल गोल्ड खूपच जास्त इझी आहे किंवा मॉडरेट आपण म्हणू शकतो। ठीक आहे, तिसरा ऑप्शन आहे सेफ्टीचा किंवा सिक्युरिटीचा। आता नेहमीच आपण जेव्हा सोनं घेतो एक लिमिटच्या वर आपण जे सोनं घेऊ शकत नाही, तर सेफ्टी अँड सिक्युरिटीचा नेहमीच इश्यू असतो। आपण किती वेळा बघितलं की एखाद्या चोराने मंगळसूत्र चोरून नेलं, महिलेचं ओढून नेलं, तर हा इश्यू असतो। त्याला ऑप्शन तुमच्याकडे आहे, बँकेचं लॉकर तुम्ही घेऊ शकता, परंतु बँकेच्या लॉकरचे अगेन तुम्हाला इयरली चार्जेस तुम्हाला त्याचे द्यावे लागतील। ओके, तो हा इश्यू असतो। त्याच्यानंतर मेकिंग चार्जेस म्हणजे जर तुम्ही जेव्हा सोनं घेता, ज्वेलरी घेता, तर तुम्ही त्याच्यावर 8, 10, 12, 15%, कुठल्या केसमध्ये 18-20% सुद्धा लोक मेकिंग चार्जेसवर घालवतात। त्यामुळे जेव्हा तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता तर तुम्हाला 18-20% तुमचा तेव्हाच सरळ घाटा झालेला असतो तो स्टार्टिंगमध्येच। तर
मेकिंग चार्जेस असतात. आणि जेव्हा तुम्ही गोल्ड कॉईन किंवा बिस्किट घेता त्यावरही तुम्हाला मायनर हे मेकिंग चार्जेस द्यावे लागतात. त्याच्यानंतरचा पॅरामीटर आहे GST. जेव्हा तुम्ही सोनं घेता तुम्हाला 3% GST हा द्यावा लागतो. ओके. इन्कम टॅक्स. जेव्हा तुम्ही सोनं घेता 3 वर्षापेक्षा आधी जर तुम्ही ते सोनं विकलं तुमच्याकडून तर तुम्हाला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स द्यावा लागतो आणि 3 वर्षाच्या नंतर विकलं तर तुम्हाला लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स द्यावा लागतो. रेग्युलर इन्कम त्याच्यापासून तुम्हाला काही होत नाही, बट फिजिकल गोल्डचा एक बेनिफिट आहे, तुम्ही त्याला घालून म्हणजे यूज करू शकता. ओके. त्याच्यानंतर डिजिटल फॉर्मॅटमध्ये जेव्हा डिजिटल गोल्डकडे आपण वळतो त्याच्यामध्ये प्युरिटी हा पॅरामीटर हा क्लिअर आहे की याच्यामुळे तुम्हाला प्युअर गोल्ड मिळतं. बघा, डिजिटल फॉर्मॅटमध्ये आपण वेगवेगळ्या ॲप्लिकेशन्स थ्रू, फोनपे, गुगल पे थ्रू आपण सोनं घेऊ शकतो किंवा म्युच्युअल फंड जे ॲप्लिकेशन असतात त्याच्या थ्रू तुम्ही इझिली एका क्लिकमध्ये सोनं घेऊ शकता. मिनिमम 100 रुपयापासून सोनं घेऊ शकता. हा त्याचा बेनिफिट आहे. आता पहिला पॅरामीटर आहे प्युरिटीचा. जेव्हा तुम्ही डिजिटल फॉर्मॅटमध्ये सोनं घेता ते तुम्ही व्हर्च्युअल घेता, त्याच्यामुळे तुम्हाला प्युरिटीचा काही कन्सर्न नसावा, परंतु त्याची तुम्ही फिजिकल डिलिव्हरीसुद्धा घेऊ शकता. तर प्युरिटीचा विषय तुम्हाला काहीच येत नाही, कारण ते सोनं जे 99.99% प्युअर असतं किंवा 99.995% प्युअर असतं. आणि हे चांगल्या रेप्युटेड कंपन्या आहेत, त्याच्यावर RBIचा वॉच असतो. प्युरिटीचा जास्त कन्सर्न हा डिजिटल फॉर्मॅटमध्ये नसतो. त्यानंतरचा पॅरामीटर आहे लिक्विडिटीचा. तुम्ही एक क्लिकवर जेव्हा पाहिजे तेव्हा डिजिटल फॉर्मॅटमधलं गोल्ड हे विकू शकता. आता जेव्हा तुम्ही डिजिटल फॉर्मॅटमध्ये गोल्ड घेता हे तुम्ही फिजिकल फॉर्मॅटमध्ये सुद्धा घरी मागवू शकता किंवा त्याच्यावर तिथेच राहू शकतं. कंपनी तुमच्या नावाचे सोनं त्यांच्या लॉकरमध्ये ठेवत असते, त्यामुळे सेफ्टीचा जो विषय राहिला, सेफ्टी कंप्लीट असते, कारण कंपनी त्यांच्या लॉकरमध्ये तुमच्या नावाचं सोनं घेऊन ठेवलेलं असतं. ठीक आहे. त्याच्यानंतरचा पॉईंट आहे मेकिंग चार्जेस. जेव्हा तुम्ही डिजिटल फॉर्मॅटमध्ये सोनं घेता याच्यावर तुम्हाला मेकिंग चार्जेस हे लागत नाहीत, परंतु जेव्हा तुम्ही त्याची फिजिकल डिलिव्हरी घ्यायची असते तुम्हाला जर हवी असेल तर त्याच्यावर तुम्हाला मेकिंग चार्जेस थोडेफार द्यावे लागतात किंवा डिलिव्हरीचे पैसे तुम्हाला लागतात. ओके. त्याच्यानंतर GST तुम्हाला डिजिटल फॉर्मॅटमध्ये सुद्धा द्यावा लागतो 3%. ओके. त्याच्यानंतर आहे इन्कम टॅक्स. आणि मित्रांनो, जेव्हा तुम्ही डिजिटल फॉर्मॅटमध्ये सोनं घेता त्यामध्ये सुद्धा तुम्हाला लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स आणि शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स हा द्यावा लागतो. त्याच्यानंतर रेग्युलर इन्कम तुम्हाला याच्यापासून काहीही होत नाही आणि त्याचा जास्त यूज होत नाही, ॲप्रिशिएट प्राईस होत असते. हा बेनिफिट नक्कीच. आणि अजून एक पॅरामीटर आहे जो की निगेटिव्ह पॉईंट आहे, जो कम्पेअर करायचा राहिला, तो हे स्प्रेड. स्प्रेड म्हणजेच की ज्या रेटवर तुम्ही सोनं घेत असता आणि ज्या रेटने तुम्ही सोनं विकत असता, सोनार वेगवेगळ्या रेटमध्ये सोनं तुम्हाला देतो किंवा विकत घेत असतो, त्याचे रेट वेगवेगळे असतात, याला स्प्रेड म्हणतात. जो डिफरन्स असतो किंवा तुम्ही लगेच सोनं घेतलं आणि लगेच विकायला गेले तर याच्यामध्ये रेट्समध्ये डिफरन्स असतो, त्याला स्प्रेड म्हणतात. यांचं कमिशन त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतं. तर हा फिजिकल फॉर्मॅटमध्ये सुद्धा डिफरन्स असतो आणि डिजिटल फॉर्मॅटमध्ये सुद्धा जेव्हा तुम्ही सोनं घेता आणि जेव्हा तुम्ही सोनं लगेच विकायला जाता 3% पर्यंतचा जो स्ट्रेट लॉस हा डायरेक्टली तुमचा झालेला असतो. आता आपण लास्टच्या ऑप्शनकडे वळत आहोत, जो की आहे SGB म्हणजे सोव्हरेन गोल्ड बॉन्ड. ही RBIची स्कीम आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला बॉन्ड इश्यू केला जातो, एक सर्टिफिकेट इश्यू केलं जातं. याच्यामध्ये तुम्हाला फिजिकल गोल्ड डिलिव्हरी सुद्धा मिळत नाही आणि याच्यामध्ये गोल्ड हे इन्व्हॉल्व नसतंच. आता तुम्ही म्हणाल एका सर्टिफिकेटवर आम्ही कसं काय विश्वास ठेवू? बघा दोस्तांनो, जेव्हा RBI हे साईन करून देते ना तर सगळ्यांना विश्वास ठेवावा लागतो. याचं परत एकदम उत्तम उदाहरण म्हणजे आपल्याकडे असलेले पैसे. आता ते म्हणायला गेलं तर ते एक छोटासा कागद आहे, कागदाचा तुकडा आहे, पण त्याच्यावर RBIच्या गव्हर्नरची साईन असते, त्याच्यामुळे आपण त्याला हे पैसे मानत असतो. तसंच हे सर्टिफिकेट सुद्धा आहे, गव्हर्नमेंट RBI स्वतः याच्यावर साईन करून देते आणि याच्यामध्ये सोनं इन्व्हॉल्व नसतं, परंतु हे सोन्याला लिंक असतं. त्यामुळे याच्यामध्ये तुम्ही ग्रॅममध्ये इन्व्हेस्ट करू शकता. पण जसं जसं सोनं वर जाईल तसं तसं ही बॉन्डची तुमच्या प्राईस सुद्धा वर जाईल आणि जसं हे सोनं खाली येईल तसं तुमचा बॉन्डच्या प्राईस ही सुद्धा खाली येईल. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला 1 ग्रॅम मिनिमम 1 ग्रॅमपासून इन्व्हेस्ट करावं लागतं आणि हे तुम्ही कधीही करू शकत नाही. जेव्हा RBI बॉन्ड इश्यू करतं, वर्षातून 2-3 वेळा हे डेट्स असतात, ते अनाऊन्स होत असतात, त्याच्यामध्ये तुम्ही त्याला अप्लाय करून इश्यू झालेले बॉन्ड घेऊ शकतात. ओके. SGB बॉन्ड तुम्ही ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही वेजमध्ये घेऊ शकता. ऑफलाईन तुम्ही गव्हर्नमेंटचे जे बँक्स आहेत, लिस्ट आहेत, त्या तुम्ही जाऊन अप्लाय करून घेऊ शकता आणि ऑनलाईन तुम्ही डीमॅट अकाउंट थ्रू घेऊ शकतात. आता आपण याला जज करूयात. प्युरिटी डेफिनेटली कन्सर्न नाही आहे. गव्हर्नमेंट इश्यू करत आहे तर प्युरिटीचा काही कन्सर्नच नाही. याच्यामध्ये सोनं घ्यायचं आणि द्यायचा काही प्रकारच नाही. त्यामुळे ज्या सोन्याची प्राईस लिंक असते आणि त्याच्यामुळे तुम्हाला त्याची प्राईस वाढत किंवा कमी होत असते. त्याच्यानंतर लिक्विडिटी. आता लिक्विडिटीचा इश्यू ह्या SGBमध्ये तुम्हाला नक्कीच येणार आहे. आता मी त्याच्यात बेनिफिट बी सांगतो, त्याच्यात तुम्हाला डिसॲडव्हान्टेजेस पण सांगतो. याच्यामध्ये तुम्ही जेव्हा SGBमध्ये इन्व्हेस्ट करता
तुम्हाला 8 वर्षाचा लॉक इन असतो. म्हणजेच 8 वर्ष तुम्हाला ते इन्व्हेस्टमेंट केलेले पैसे काढता येत नसतात. आता तुम्ही हे पैसे काढू देखील शकता, पण त्याचे थोडेसे डिसएडव्हान्टेजेस आहेत. हे तुम्हाला मी पुढे कळवणार आहे कसे. तुम्ही जेव्हा पाहिलं तेव्हा 1 वर्षानंतर सुद्धा काढू शकता, 5 महिने सुद्धा काढू शकता, परंतु त्याचे डिसएडव्हान्टेजेस आहेत. ठीक आहे, तुम्हाला मिनिमम 5 वर्ष किंवा 8 वर्ष हे ते होल्ड करावे लागतात. तर लिक्विडिटीचा इश्यू आहे. हा तिसरा पॉईंट आहे सेफ्टीचा. गव्हर्नमेंट इश्यू करते सेफ्टीचा. अगेन काही इश्यू नाही. मेकिंग चार्जेस, त्याच्यावर काहीच मेकिंग चार्जेस सुद्धा लागत नाही. त्याच्यानंतर GST, SGB मध्ये GST हा नसतो, त्यामुळे तुम्हाला GST भरायची देखील काहीच गरज नाही आहे. त्याच्यानंतर इन्कम टॅक्स हा शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स आणि लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स हा जो फिजिकल आणि डिजिटल गोल्डमध्ये लागायचा, SGB मध्ये तो लागत नाही. हाच याचा सर्वात जास्त मोठा बेनिफिट आहे आणि हा कधी तुम्हाला भरावा लागत नाही. जर तुम्ही 8 वर्ष किंवा 5 वर्ष त्याच्या मॅच्युरिटीपर्यंत जर तुम्ही ते होल्ड केलं तो बॉन्ड, तर तुम्हाला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स आणि लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स हा द्यायची गरज नसते. परंतु जर तुम्ही त्याच्यापेक्षा आधी जर हा बॉन्ड विकत असेल तर त्यावर तुम्हाला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन आणि लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स हा द्यावा लागतो. ठीक आहे. आता जो लास्टचा ऑप्शन आहे होणारी रेग्युलर इन्कम. बघा, फिजिकल फॉर्मॅटमध्ये तुम्हाला काही इन्कम होत नसते, प्राइस ही अप्रिशिएट होत असते, तीच एक मोठी इन्कम. डिजिटल फॉर्मॅटमध्ये सुद्धा सेम आहे. फिजिकल फॉर्मॅटमध्ये तुम्ही ज्वेलरी म्हणून वापरू शकता, याच्या व्यतिरिक्त काही बेनिफिट नाही आहे. परंतु SGB मध्ये ही जी गव्हर्नमेंटची स्कीम आहे याच्यामध्ये तुम्हाला सिंपल इंटरेस्ट 2.5% व्याजदर तुम्हाला प्रत्येक वर्षाला तुमच्या इन्व्हेस्टमेंटवर मिळत असतं. हा सर्वात मोठा याचा बेनिफिट आहे. सोन्यावर इंटरेस्ट मिळणे खूप मोठी गोष्ट आहे. 2.5% तुम्हाला प्रत्येक वर्षी हे सिंपल इंटरेस्ट मिळत असतं, पण मिळत असतं. आणि त्याच्यावर तुम्हाला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स आणि लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स सुद्धा द्यायची गरज नाही. हे 2 मोठे मेजर बेनिफिट्स आहे. लॉक इन तुम्हाला करून ठेवावं लागतं आणि याच्यावर GST लागत नाही, तुम्हाला इन्कम टॅक्स लागत नाही आणि तुम्ही ग्रॅमनुसार याच्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकता. तर हा दोस्तो छोटासा कंपॅरिझन व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल. तुमचे काही प्रश्न असतील तो कमेंट बॉक्समध्ये नक्कीच आम्हाला कळवा, आम्ही त्याची नक्कीच उत्तर देऊयात. आणि जर तुम्हाला हे चॅनल आवडलं असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलवर तुम्हाला पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपल्या घरातल्या पर्सनल फायनान्स कसं आपण सुधारू शकतो, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपण खूप मोठे बचत करू शकतो, या चॅनलमध्ये आपण बघणार आहोत. चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. मिळूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.